हाय गाइस, आज हम हमारा पहला लेक्चर है एनाटॉमी का एचएनएफ पर। एचएनएफ में क्या क्या इंक्लूड होता है? एचएनएफ में इंक्लूड होता है स्कल, नेक अँड फेस. फर्स्टली आपण स्कल पासून चालू करूयात. लेट्स स्टार्ट दिस. Skull. Skull means what? Skeleton of head is called skull. First point. टर्म्स आहेत हे मेनली हे टर्म्स आहेत आपल्याला समजण्यासाठी. स्कलमध्ये कोणते कोणते पार्ट असतात? स्कलमध्ये असतं कल्वेरिया. कल्वेरिया 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 मीन्स वॉट? कल्वेरिया मीन्स upper part of skull which can covered to lower part of brain. म्हणजे ब्रेनला कव्हर ब्रेन असतं, ब्रेनच्या वर कव्हरिंगसाठी कल्वेरिया असतं. त्याला आपण स्कल बॉक्स असं पण म्हणू शकतो. समजलं का नाही? नंतर कल्वेरिया झाल्यानंतर कुठला असतो? फेसियल बोन असतो. फेसियल बोन्स असतात. फॅसियल बोन्स काय करतात? सेव्हरल बोन्स असतात, ते एकत्र येतात. एकत्र येऊन त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो क्रॅनियम असं म्हणतो त्याला आपण. क्रॅनियम मीन्स वॉट? क्रॅनियम मीन्स सेव्हरल बोन्स विच आर कनेक्टेड टू each other. त्याला काय म्हणतात आपण? क्रॅनियम. सिनोनॉमस असतं दोन्ही पण, क्रॅनियम अजून कल्वेरिया. क्रॅनियममध्ये किती बोन असतात? क्रॅनियममध्ये 14 बोन असतात. अजून आपल्या क्रॅनियम नंतर अजून आपल्या फेसियल बोनमध्ये किती असतात? फेसियलमध्ये बी 14 बोन असतात. टोटल स्कलमध्ये किती असतात? 28 बोन्स आर देअर. 28 बोन्स स्कलमध्ये असतात. 28 बोन्स असतात. 28 असतात. अजून थोडे पेअर्ड असतात, थोडे अनपेअर्ड असतात. अनपेअर्ड असतात. मग नंतर आपण जाणून घेऊयात त्यात किती प्रकारचे जॉईंट असतात. मेनली 3 पेअर्ड जॉईंट असतात. कसले असतात ते? सायनोव्हियल जॉईंट असतात. 3 पेअर्ड सायनोव्हियल जॉईंट असतात. आणि आपल्या इयरच्या इथे 2 पेअर्ड ऑफ जॉईंट असतात. सायनोव्हियल जॉईंट. 2 पेअर्ड ऑफ सायनोव्हियल जॉईंट. इयरच्या इथे 2 पेअर्ड ऑफ सायनोव्हियल जॉईंट. अजून आपल्या इथे सुचर कुठल्या प्रकारचे असतात? सुचरमध्ये प्लेन असतं, सॅरेट असतं, अजून खूप प्रकारचे सुचर आहेत. आता आपण बघूयात ॲनाटॉमिकल पोझिशन. ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये स्कलला कसं बघायचं आपण? आपण आता बघणार आहोत ते. इथे एक मार्जिन असते, त्याला आपण काय म्हणतो? इंफ्रा ऑर्बिटल मार्जिन असं आपण त्याला म्हणतो. इंफ्रा ऑर्बिटल मार्जिन. सुचर्स कसले असतात? प्लेन असतात. मग परत प्लेन सुचर असतात. प्लेन नंतर सॅरेट असतात. सॅरेट नंतर आपण डेंटिक्युलेट सुचर बघतो आणि स्क्वॅमस सुचर. पहिला असे इंटरनेझल सुचर, ते प्लेन असतं. नंतर सॅरेट सुचर कसं असतं? कोरोनल सुचर असतं. सॅरेट सुचर इज कोरोनल सुचर. Then denticulate suture are lambdoid suture. Then squamous suture is parietotemporal bone पासून सुचर तयार होतं, त्याला म्हणतात स्क्वॅमस सुचर. नंतर आपण ॲनाटॉमिकल पोझिशन जाणून घेणार आहोत. 2 प्रकारचे ॲनाटॉमिकल पोझिशनसाठी आपण यूज करतो. रेड बेस लाईन, अजून आपण दुसरं यूज करतो फ्रँकफूट हॉरिझॉन्टल प्लेन. रेड बेस लाईनमध्ये आपण काय करतो? रेड बेस लाईनमध्ये आपण एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस टू इंफ्रा ऑर्बिटल मार्जिन. इथे इंफ्रा ऑर्बिटल मार्जिन, इथे एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस, दोन्ही इथे असतात. एक्सटर्नल अकॉस्टिक जंक्शन ऑफ एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस. एक आपण लाईन खेचायची आहे, लाईन, इमॅजिनरी लाईन इथून इथे. एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटसच्या सेंटरला
एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस आहे, त्याच्या सेंटरपासून आपण एक स्ट्रेट लाईन घ्यायची इथंपर्यंत. हे काय आहे, इंफ्रा ऑर्बिटल मार्जिन. इथेपर्यंत आपण सेंटर अकॉस्टिक मियाटसपासून आपण इथून इथेपर्यंत इंफ्रा ऑर्बिटल मार्जिनपर्यंत आपण स्ट्रेट इमॅजिनरी लाईन घेतली. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो रेड बेसलाईन. रेड REID, रेड बेसलाईन आपण म्हणतो. ह्या दोन्हीच्या लाईनला जे लाईनिंग जॉईन होतं ना दोन्ही, ते असतं रेड बेसलाईन. आता आपण जाणून घेणार आहोत फ्रँकफूट प्लेन जाणून घेणार आहोत आपण. फ्रँकफूट प्लेन असताना ते एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटसच्या साईडला पेरिफेरलला एक लाईन असते. एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटसच्या साईडला एक पेरिफेरल लाईन असते. एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटसच्या साईडला एक मार्जिन असतं, अप्पर मार्जिन म्हणतात त्याला. त्या तिथून ते इंफ्रा ऑर्बिटल पर्यंत